डोंबिवलीच्या दीपेश म्हात्रेंच्या पक्षप्रवेशावेळी ठाकरेंकडून श्रीकांत शिंदेचा कार्ट असा उल्लेख, लेकाशी नव्हे बापाशी भिडा, मुख्यमंत्र्यांचं ओपन चॅलेंज। केंद्रामध्ये आणि राज्यात भाजपचं सरकार, मग अरबी समुद्रामध्ये शिवस्मारक का नाही? अरबी समुद्रात जाऊन शोध मोहीम करणाऱ्या संभाजीराजेंचा सवाल। एका घावाच्या बदल्यात 1000 घाव करू, आमदार राजकुमार पटेल शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाणार असल्यामुळे बच्चू कडू आक्रमक, मुख्यमंत्र्यांचं मौन। विधानसभेसाठी पवारांच्या घराबाहेर इच्छुकांची गर्दी, काँग्रेसकडून तिकिटाची शाश्वती नसणारे काँग्रेसचे हिरामण खोसकरही भेटीला। मुंबईतील मालाडमधल्या मिठचौकी उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या दरम्यान राडा, भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, श्रेयवादाची लढाई सुरू। नाशिक शहरामधील 4ही मतदारसंघांमध्ये राज ठाकरे उमेदवार देणार, जिल्ह्यातील डझनभर जागेवरती चेहरा मिळाल्याचा मनसेचा दावा। एन्काउंटरपेक्षा आरोपी अक्षय शिंदेला कायद्याने शिक्षा व्हायला हवी होती, तर शाळेच्या ट्रस्टींना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा बदलापूर पीडितेच्या कुटुंबियांचा आरोप। मंत्री अब्दुल सत्तारांनी वाटलेल्या साड्यांची वांगी बुद्रुकमध्ये होळी, ग्रामस्थांच्या आक्रमक पावित्र्यानंतर दानवेंची ही टीका, तर साड्या जाळणारे लोक बोगस, सत्तारांचा पलटवार। जालना विधानसभेवरून अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवेंमध्ये जुंपली, एकमेकांना आव्हान देत सवालांवर सवाल। अकोले विधानसभा मतदारसंघामधून विद्यमान आमदार किरण लहामटेंना उमेदवारी जाहीर, सभेमध्ये अजित पवारांकडून नावावर शिक्कामोर्तब। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, मात्र मराठी माध्यमांच्या शाळांची दयनीय अवस्था, वास्तव उजेडात आणणाऱ्या एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट। शेवटची लोकल 10 ते 12 मिनिटे लवकर सुटणार असल्यामुळे प्रवाशांची नाराजी, नव्या टाइम टेबलमुळे वेळेचं गणित बिघडणार असल्याचा प्रवाशांचा सूर। दिल्लीमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लेखिका डॉक्टर तारा भवाळकर यांची निवड, दिल्लीमध्ये फेब्रुवारीमध्ये 98वे साहित्य संमेलन होण्याची शक्यता। सूरज चव्हाण ठरला यंदाचा मराठी बिग बॉसचा विजेता, निकिता आंबोळी, अभिजित सावंत आणि अंकिता वालावलकरला नमवट ठरला मानकरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।